प्रश्न पहिला आहे, समोसा खाल्ल्याने कोणता आजार होतो? याचे ऑप्शन आहेत ए कॅन्सर, बी मधुमेह, सी कब्ज, डी हृदयरोग. मित्रांनो, कोणाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कब्ज. प्रश्न दुसरा आहे, कासवाचे आयुष्य किती वर्षाचे असते? याचे ऑप्शन आहेत ए 200 वर्ष, बी 100 वर्ष, सी 300 वर्ष, डी 400 वर्ष. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर असेल तर कमेंट करून नक्की सांगा. प्रश्नाचे उत्तर आहे ए 200 वर्ष. प्रश्न तिसरा आहे, घोड्याचे आयुष्य किती वर्षाचे असते? याचे ऑप्शन आहे ए 70 वर्ष, बी 55 वर्ष, सी 62 वर्ष, डी 60 वर्ष. मित्रांनो, जर तुम्हाला कोणाला उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी 62 वर्ष. प्रश्न चौथा आहे, कोणती भाजी खाल्ल्याने डोळ्याचे आजार बरा होतो? याचे ऑप्शन आहेत ए कोबी, बी भेंडी, सी गाजर, डी पालक. मित्रांनो, तुम्हाला जर कोणाला उत्तर येत असेल तर फटाफट कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गाजर. प्रश्न पाचवा आहे, बजाज कंपनी कोणत्या देशाची आहे? त्याचे ऑप्शन आहे ए रूस, बी भारत, सी इंग्लंड, डी अमेरिका. मित्रांनो, कोणा जर प्रश्नाचं उत्तर असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी भारत. प्रश्न पुढचा आहे, सर्वात खतरनाक कोळी कोणत्या देशात बघायला मिळतो? आणि त्याचे ऑप्शन आहेत ए भारत, बी नॉर्वे, सी जर्मन, डी ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, कोणाला जर उत्तर येत असेल तर फटाफट कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया. प्रश्न सातवा आहे, विमानाच्या इंधनाची टाकी किती लिटरची असते? ए 12,000 लिटर, बी 10,000 लिटर, सी 20,000 लिटर, डी 15,000 लिटर. मित्रांनो, जर तुम्हाला कोणाला उत्तर येत असेल तर फटाफट कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी 15,000 लिटर. प्रश्न आठवा आहे, सकाळी खाली पोट तुळस खाल्ल्याने कोणता फायदा होतो? ऑप्शन आहेत ए कॅन्सर, बी पित्त, सी मधुमेह, डी आळस जातो. मित्रांनो, ह्या जर प्रश्नाचं उत्तर असेल तर फटाफट कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी आळस जातो. प्रश्न 9 आहे, चिंच खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत ए कॅन्सर, बी ताप, सी डायबिटीज, डी हार्ट अटॅक. मित्रांनो, जर तुम्हाला कोणाचा प्रश्न ते उत्तर येत असेल तर फटाफट कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी हार्ट अटॅक.